नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात सगळे? आय होप सगळे सेफ असतील, सुरक्षित असतील. सध्या आपल्या महाराष्ट्रावर, आपल्या भारतावर कठीण परिस्थिती आहे. यापेक्षाही काही कठीण होऊ शकलं असतं, पण आपली इंडियन आर्मी खरंच सलाम आहे त्यांना. काय ना, पाकिस्तानने खूप अटॅक्स केले भारतावर, तरीसुद्धा त्या सगळ्यांना न्यूट्रलाइज केलं आपल्या इंडियन आर्मीने हवेतच, आणि ते आपल्यापर्यंत पोहोचू नाही दिले. आपलं डिफेन्स सिस्टीम खरंच खूप छान आहे. आपल्याला गर्व असायला पाहिजे आपल्या भारतीयांवर, आणि मला माहिती आहे आपल्या सगळ्यांना गर्व आहे. त्यामुळे कमेंटमध्ये जय हिंद लिहायसाठी विसरू नका. आणि आपल्याला फक्त पॅनिक नाही व्हायचं आहे. सगळ्यांनी सेफ राहा, सुरक्षित राहा, आणि गव्हर्नमेंटच्या जे काही गाईडलाईन्स आहेत ते फॉलो करा. मला बोलायचंच होतं थोडंसं या विषयावर, म्हणून मी तुमचा थोडा वेळ घेतला. चला तर सुरू करूयात, ठरलं तर मगच्या आजच्या भागाला. दामिनीने आता अर्जुन आणि सायलीला डिनरसाठी बोलावलं असते, पण आता अर्जुनच्या लक्षात येतं की काहीतरी मोठं हिचा नक्की आहे आपल्याला बोलावण्यामागे. त्यामुळे आता तो तिला सरळच विचारतो, सरळ आपण मुद्द्यावर येऊ. त्यावर आता दामिनी त्याला बोलते, कसं आहे ना अर्जुन, आपण दोघंही कायद्याच्या जगात वावरतो ना, बरोबर ना? मग एकमेकांना थोडी मदत केली तर चालायचंच ना. आता याने हा प्रस्ताव ठेवला आहे की मी मधुभाऊंवर काही केस वगैरे करणार नाही, त्यांना जेलमध्ये टाकणार नाही, त्यांनी सही नाही केली म्हणून त्या बदल्यात तुम्हाला प्रियाचे रिपोर्ट्स दे. आता अर्जुन दामिनीला बोलतो, बरोबर आहे, पण यात छोटंसं ना करेक्शन आहे. त्यावर आता दामिनी बोलते, हां तू सांग ना, आपण चेंजेस करू डीलमध्ये. तर त्यावर आता अर्जुन बोलतो, या डीलमध्ये ना तुमचा फायदा आहे, माझा नाही. आणि मी तुम्हाला आधीच म्हणालो होतो की कायद्याच्या बाहेर मी कुठलंच काम करत नाही. सो काय आहे ना, मला अशा काही डील्स जे आहेत त्या करावंच लागत नाही. आता दामिनी अर्जुनला बोलते, अर्जुन तुझ्या आशीला ना, म्हणजे मधुभाऊने, दामिनीने अशी ती बोलत असते अर्जुनला की मधुभाऊने हजेरी चुकवली आहे, हे कायद्याच्या विरोधात नाही आहे का? त्यावर आता अर्जुन तिला बोलतो, मी मगाशीच म्हणालो ना, जास्त गोड हे सेहतसाठी हानिकारक असतं. आता बघा, तुम्हाला ना एक गुलाबजाम सुद्धा झेपणार नाही, मेंदू बंद पडलाय तुमचा. पुढे आता अर्जुन दामिनीला उत्तर देत बोलतो, यू आर राईट. मधुभाऊने 7 दिवस पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हजेरी दिली नाही, कारण काय आहे ना, कोर्टाकडनं मी परमिशन आधीच घेतली होती. त्यांच्या जीवाला धोका आहे म्हणून काही दिवस ते हजेरी लावायला जाऊ शकणार नाही, अशी परमिशन मी आधीच काढून घेतली होती. आता अर्जुन बोलतो, सायली तिला फाईल दाखव. आणि आता सायली फाईल बाहेर काढते आपल्या पर्समधनं, आणि आता दामिनी त्या फाईलमधलं लिहिलेलं वाचते. अर्जुन आता दामिनीच्या जवळ येतो आणि बोलतो, बघ हे परमिशनची कॉपी, आणि कोर्टाने सांगितल्याप्रमाणे मधुभाऊ जिथे जिथे होते त्याचे CCTV फुटेजचे डिटेल्स, आणि ज्या माणसांसोबत ज्या घरात राहत होते ना त्या सगळ्यांचं स्टेटमेंट्स. बघ दामिनी, हे सगळे पुरावे आहेत हा माझ्याकडे, पण तुझ्याकडे काय आहे? त्यावर आता सायली बोलते, काहीच नाही. प्रियाचे जे रिपोर्ट्स यांना हवेत ना ते सुद्धा नाही आहे यांच्याकडे. आता दामिनी चांगलीच तोंडावर पडली असते, आणि त्यावर आता अर्जुन तिला म्हणतो, मला एवढं कळत नाही की तुम्ही काय एवढं धडपड करते त्या रिपोर्टसाठी. नाही, तुम्हाला तर कॉन्फिडन्स असायला पाहिजे ना की त्या सायकोलॉजिस्टच्या रिपोर्टमध्ये हेच असेल की प्रिया खरं बोलते ते, की तुम्हाला उलटा कॉन्फिडन्स आहे. आता सायली बोलते, प्रिया खोटं बोलत आहे हे त्या तज्ज्ञांना कळलंच असेल, हे तर तुमची खात्री आहे ना? तर आता दामिनी गप्पच बस, त्यांनी सगळं ऐकून घेत असते. आता अर्जुन बोलतो, काय ना मिसेस सायली, त्यांनी यांची केस कोलॅप्स होऊ शकते, कारण प्रिया जे आय विटनेस आहे ना तीच खोटं बोलते. आता दामिनी उठून उभी होते आणि बोलते, रिलॅक्स अर्जुन, केस कोलॅप्स वगैरे हे जरा स्वप्नरंजन जरा जास्त होत आहे. चल मग नको दाखवू रिपोर्ट, पण वकील म्हणून नको तर मित्र म्हणून तरी सांग मला काय लिहिलं आहे ते रिपोर्ट्समध्ये. त्यावर आता अर्जुन तिला बोलतो, आपण मित्र कधी झालो, आणि मित्र हा शब्द तुझ्या तोंडून सुद्धा शोभत नाही. आता सायली बोलते, कसं आहे ना दामिनी मॅडम, सापाशी मैत्री केली की तो आपल्याला दंश करणारच आणि विषबाधा होणारच, आणि हे न कळणं इतकं आम्ही मूर्ख नाही आहोत. आता अर्जुन दामिनीला बोलतो की त्या रिपोर्ट्समध्ये काय आहे ना हे तुम्हाला कळेलच, आणि ते पण कोर्टात उद्याच. दामिनी आता दोघांकडेही रागात बघू लागते. अर्जुन आता दामिनीला बोलतो, आता आम्ही निघतो, आणि बाय द वे थँक्यू सो मच फॉर दिस लवली डिनर मिस दामिनी देशमुख. आणि बरंच झालं तुम्ही आम्हाला इथे इन्व्हाइट केलं, माहीत तर झालं ना आम्हाला, ॲटलिस्ट माहीत झालं की तुम्ही तुमच्या केसेस अशा इल्लिगली डील करता. असं दणक्यात आता उत्तर देऊन तिथून सायली आणि अर्जुन निघून जातात. तर दामिनी तिचं डोकं घेऊन बसते आणि अशी जोरात तिचे केस धरते. आता सायली 1 सेकंडसाठी परत येते आणि बोलते, गुलाबजामुन मस्त झाले होते हां दामिनी मॅडम. आणि आता सायली दामिनीच्या ताटात गुलाबजाम वाढते आणि बोलते, आणखी एखादा घ्या ना. नाही, काय आहे ना, घर तर तुमचंच आहे, पण आग्रह मी करते. तुमचं हे डील फसल्यामुळे तुमचा मूड खराब झाला असेल ना, गुलाबजाम खाल्ल्यावर कदाचित तुमचा मूड चांगला होईल म्हणून म्हटलं. आता अर्जुन हे सगळं बघून हसू लागतो. सायली आता पुढे बोलते, आणि हो, जर यातले गुलाबजाम उरले ना तर कोर्टात ते नक्की घेऊन या, कारण काय ना तिथे तुमचा मूड खराब होण्याची जास्त शक्यता आहे. आणि आता शेवटचं सांगते दामिनी मॅडम, तुम्ही आजपर्यंत एकही केस नाही हारलात, कारण तुमचा अर्जुन सुभेदार या वकिलाशी सामनाच नाही झाला. पण आता पहिली हार स्वीकारण्यासाठी तयार राहा, कारण आता तुमचा सामना माझ्या नवऱ्याशी आहे. आता सायलीच्या हे बोलण्यावरून वाटतंय की कोर्टात काहीतरी चांगलंच धमाकेदार होणार आहे.
इकडे आता हे दोघं चालले जातात घरी, सायली आणि अर्जुन. आणि इकडे दामिनी खूपच वैतागते आणि ती असा टेबलवरचा ग्लासच फेकून देते रागात. आता इकडे सीन शिफ्ट होतं, सुभेदारांकडे सगळी बसलेली असतात फॅमिली, जेवण झालं असतं त्यांचं. आणि त्यावर आता पूर्णाजी हट्ट करतात की अगं मला एक आणखी आईस्क्रीम दे. तसंही बाई माझी शुगर आहे ना कमीच झाली. त्यावर आता कल्पना बोलते हो का, मग आता वाढवायची आहे. आता पूर्णाजी कल्पनाला बोलतात अरे कमाल आहे, तू माझी सासू आहे की मी तुझी सासू आहे? तुला एवढंसं आईस्क्रीम मागितलं मी आणि तू मला तेही देत नाहीये. त्यावर आता कल्पना बोलते ए नुसतं सासू नाही आहे ही, छडकुटी सासू आहे ही. त्यावर आता कल्पना बोलते काय हो, आणि ती हसायला लागते. आता इकडे पूर्णाजी बोलतात काय रे तू काय हसतोस प्रताप, तू तुझ्या बायकोला समजाव. त्यावर आता प्रताप बोलतो सॉरी, या बाबतीत मी तुझी काहीही मदत करू शकत नाही. त्यावर आता पूर्णाजी बोलते कमाल आहे ना तुझी प्रताप. तितक्यात आता सायली आणि अर्जुन घरी येतात. आता प्रताप बोलतो दोघांना बघून अरे मला मगाशी वाटलं होतं की तुम्ही घरी येणार जेवायला. तर आता अर्जुन सांगतो नाही डॅड, आम्ही ना एका डिनर मीटिंगला गेलो होतो आणि तो क्लायंट आहे ना तो स्वतःला जास्त शहाणा समजत होता. तर दाखवलं त्याला मी की अर्जुन सुभेदार काय चीज आहे ते. असं म्हणत आता अर्जुन सायलीला वर जायला लावतो. त्यावर आता सायली बोलते थांबा ना, सगळे इथे बसून आहेत, मग तुम्ही पण त्यांच्याशी बोला ना. त्यावर आता अर्जुन सायलीला खुणावतो काय आहे. त्यावर आता सायली बोलते आज आहे ना मदर्स डे आहे. पूर्णाजी आणि आईंशी जरा दोन शब्द तुम्ही गोड बोललात ना की त्यांना मदर्स डे सुद्धा साजरा झाल्यासारखा वाटेल की. इकडे आता पूर्णाजी आणि कल्पनाचं लक्ष नसतं लोकांच्या बोलण्याकडे, त्या दोघी गप्पा मारत असतात. अर्जुन आता सायलीला बोलतो मी जर का त्यांच्याशी बोलायला गेलो ना तर उलटून मलाच बोलतील, मग कायचं मदर्स डे कसलं काय होईल. त्यावर आता सायली बोलते असं काहीच होणार नाही, मी पूर्णाजीला खुश करण्यासाठी एक पदार्थ बनवलाय. आता अर्जुन विचारतो कुठला. त्यावर आता सायली बोलते कळेल हो, तुम्ही आधी जा ना. असं म्हणत आता सायली अर्जुनला धक्का देते. आता अर्जुन पूर्णाजीजवळ येऊन बसतो आणि तो पूर्णाजीला स्माईल देतो, पण आता पूर्णाजी पहिले तर त्याच्याकडे दुर्लक्षच करते. आता अर्जुन सायलीला सुद्धा तिथे बसायला लावतो. तर आता सायली मनात विचार करू लागते की मदर्स डेला कल्पना आई आणि पूर्णाजींचा मूड छानच राहायला हवा, त्यामुळे मी जर इथे बसले तर त्या नाराज होतील. म्हणून ते आता अर्जुनला सांगते नको मला काम आहे किचनमध्ये, मटकी भिजवायची उद्यासाठी, मी आलेच. असं म्हणत आता सायली किचनमध्ये जाते. आता अर्जुन पूर्णाजीला बोलतो अगं आजी काय आम्ही आलो तेव्हा तुम्ही खूप हसत होतात ना, सांग ना कुठला जोक होता मला पण सांगा. त्यावर आता प्रताप सांगतो अरे काय आहे ना पूर्णाजीला आईस्क्रीम खाण्याचा मूड झालाय आणि ती आमचं ऐकतच नाही. त्यावर आता पूर्णाजी बोलतात काय ऐकत नाही आम्ही तुमचं ऐकूनच मी इथे गप्पा बसली आहे ना. आता कल्पना बोलते पूर्णाई तुम्ही ना आईस्क्रीम आहे का नाही बघायला फ्रीज उघडला होतात, माझं बारीक लक्ष आहे हा तुमच्यावर. तर आता अर्जुन पूर्णाजीला चिडवायला लागतो आणि तो बोलतो आजी काय हे, आणि हसतो. आता सायली पटकनच कुल्फ्या बनवते सगळ्यांसाठी. आता हे सगळे गप्पा मारत बसले असतात. त्यावर आता अर्जुन सांगतो बघ ना आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्ही तुझ्याकडे आईस्क्रीमसाठी हट्ट करायचोस आणि आता हे कम्प्लिटली अपोजिट आहे. त्यावर आता प्रताप बोलतो अरे हो ना रे, हे तर लहान मुलापेक्षा सुद्धा लहान मुलगी झाली आणि आता आपल्यालाच तिच्यावर ओरडावं लागतं. त्यावर आता पूर्णाजी बोलतात अरे प्रताप म्हातारपण म्हणजे एक प्रकारचं बालपणच असतं. आता अर्जुन बोलतो म्हातारपण, अरे ते म्हातारपण कोण आहे, कोणीच नाही इथं म्हातारं वगैरे. आणि तो आता बोलतो अगं पूर्णाजी तू या घरातली सगळ्यात लहान मुलगी आहेस, तुला माहीत आहे का. तितक्यात आता सायली येते आणि बोलते अगदी बरोबर, आणि बालहट्ट पुरवायचाच असतो म्हणून मी पूर्णाजींसाठी खास मी कुल्फी आईस्क्रीम बनवलंय. त्यावर आता प्रताप बोलतो आईस्क्रीम, अगं तू अचानक आईस्क्रीम कुठून आणलं असतं. आता सायली बोलते अचानक नाही बाबा, मी बाहेर जाताना आईस्क्रीम आधीच बनवून गेले होते. काय ना उन्हाळा वाढलाय आणि मला अगदी खात्री होती की पूर्णाजीला आईस्क्रीम खायची इच्छा होणारच म्हणून मी बनवली. आता हे ऐकून पूर्णाजी हसू लागतात. पण आता कल्पना बोलते पण आईस्क्रीम यांना बाधेल तुला इतकं पण नाही कळत का गं. त्यावर आता सायली बोलते नाही हे नाही बाधणार, यात मी ड्रायफ्रुट्स घातले आहे, मखाणे आहेत आणि वरून साखर अजिबात मी घातली नाही, गोडव्या पुरता फक्त मी खजूर वापरलाय, तुम्ही एकदा खाऊन बघा ना आई, तुम्हाला पण आवडेल. तर आता कल्पना गप्प बसते आणि तिला काही उत्तर देत नाही. तर आता अर्जुन सायलीच्या हातात ट्रे घेतो आणि आता तो सगळ्यांना एक एक करून वाटू लागतो. तो आता बोलतो घे ना पूर्णाजी, घे ना मम्मा, असं म्हणत तो सगळ्यांच्या हाती बाउल ठेवतो आणि आईस्क्रीम खायला देतो. आता अर्जुन बोलतो वा म्हणजे टेस्टी पण आणि हेल्दी पण, स्मार्ट बायको, असं तो आता सायलीकडे बघत बोलतो. आता कल्पना बोलते आता आपण सगळेच इथे जमलो आहे तर आपण तन्वी आणि अश्विनला सुद्धा बोलवूया ना. आता हे ऐकून अर्जुनचा मूड थोडा खराब होतो. प्रताप बोलतो हो चालेल ना, बोलवूया आपण. आता सायली अर्जुनला खुणावते अरे काही नाही होणार, शांत व्हा तुम्ही. तितक्यात आता पूर्णाजी आवाज देते दोघांना. तर आता अश्विन आणि प्रिया तिथे आल्यावर प्रताप त्या दोघांना म्हणतो या आणि आईस्क्रीमचा आनंद घ्या, होममेड आईस्क्रीम आहे. त्यावर आता अश्विन बोलतो अरे वा आज आईस्क्रीमचा प्रोग्राम आहे. आणि तो आता सगळ्यांकडे बघतो आणि बोलतो काय आम्ही यायच्या आधीच तुम्ही खायला पण सुरुवात केली. त्यावर आता कल्पना बोलते अरे असं काय करता, तुमच्याशिवाय आम्हाला काय आईस्क्रीम पचणार आहे का, या खुर्ची घेऊन ये बस. आता प्रियाच्या डोक्यात काहीतरी विचार सुरूच असतात. ती आता विचार करू लागते स्वतःशीच की हे दोघं जरा दामिनीकडून आल्यावर जास्तच खुश दिसत आहे, तिथे नक्की काय झालं असेल. आणि आता प्रिया बोलते मनातच की जर का मी ते थांबले तर काही होणार तर नाही, काही कळणार तर नाहीच मला, पण माझ्या चेहऱ्यावरचं यांना टेन्शन दिसेल,
नकोच ती रिस्क. आता अश्विन प्रियासाठी खुर्ची घेऊन येतो आणि आता पूर्णाजी बोलते ये ना इथे येऊन बस. त्यावर आता प्रिया दोघांनाही नाही म्हणते आणि बोलते नको पूर्णाजी, माझं ना जरा पोटात दुखतंय. त्यावर आता अश्विन बोलतो काय झालं. त्यावर आता इकडे प्रिया बोलते अरे आता उगाच प्लीज तू लगेच मला औषध द्यायला लागू नकोस, बेसिक अपचन आहे, फार काही नाही आहे. त्यावर आता अर्जुन हळूच आवाजात बोलतो पोटात एवढ्या गोष्टी लपवलेल्या असतात, अपचन तर होणारच ना. तर आता प्रिया त्याच्याकडे चिडतच बोलते. तर आता अश्विन डिफेंड करतो प्रियाला नेहमीप्रमाणे आणि बोलतो तू काही बोललास का दादा. त्यावर आता अर्जुन बोलतो काही नाही, आईस्क्रीम इतकं टेस्टी आहे ना की ते खाऊन खाऊन मलाच अपचन होईल, मी हेच बोललो. आता तो मुद्दामच सायलीमुळे गप्प बसला असतो. तर आता प्रिया त्याला टोमणा मारते आणि बोलते मग आईस्क्रीम खा आणि एन्जॉय कर. आणि ते आता सगळ्यांना सांगते मी माझ्या खोलीत आहे असं म्हणत ते तिथून निघून जाते. तर आता सायली अश्विनला आईस्क्रीम देते. आता अर्जुन सायलीला बोलतो अरे हे काय, तुम्हीच आईस्क्रीम बनवलं आणि तुम्हीच खाणार नाही आहेत, चला बसा लवकर घ्या. त्यावर आता सायली बोलते अहो राहू द्या मी नंतर खाणार. त्यावर आता अर्जुन तिला बोलतो नाही पटकन घ्या आणि बसा आमच्याबरोबर. तर आता सायलीसुद्धा आईस्क्रीम खायला घेते. आता इकडे कल्पना वगैरे सगळे एक एक जण करून आईस्क्रीम खातात. तर आता कल्पनानं त्याच्या एक्सप्रेशनवरून लक्षात येतं की ते खूप छान झाली असते म्हणून आईस्क्रीम. आता पण पूर्णाजीच्या तोंडातूनच निघून जाते की वा मस्त. आता सगळे तिच्याकडे बघू लागतात. तितक्यात आता पूर्णाजी पलटतात आणि बोलतात म्हणजे काय आहे ना, तसं कुठलंही आईस्क्रीम खाल्लं तर त्याचा पहिला घास हा गोडच असतो, चांगलाच असतो. आणि काय ना मला तर सकाळपासून आईस्क्रीम खायचंच होतं म्हणून तो आणखीनच छान लागतंय. आता हे ऐकून अर्जुन बोलतो बायको उरलेला आईस्क्रीम आहे ना कुठेतरी लपवून ठेव, कारण पूर्णाजी फ्रीज उघडून कधी आईस्क्रीम खाऊन टाकेल ना हे आपल्याला कळणार सुद्धा नाही. त्यावर आता पूर्णाजी बोलते गप वेड्या आणि हसू लागतात. आता अश्विन पूर्णाजीला बोलतो ए पूर्णाजी माझं तुझ्यावर लक्ष आहे हां, अजिबात जास्त गोड खायचं नाही आणि यावर्षी आमरस सुद्धा कमीच खायचा, कळलं. आता अश्विन आईस्क्रीम खातो आणि बोलतो पण मी हे आईस्क्रीम आहे ना टेस्ट केलं, यात ॲडेड शुगर वगैरे नाही आहे तर चालेल म्हणा. पूर्णाजी ही आईस्क्रीम आहे ना मी तुझ्यासाठी ओके करतो त्यामुळे खा तू. त्यावर आता पूर्णाजी बोलते थँक्यू रे बाबा, तुझे खूप खूप उपकार झालेत असं म्हणत आता हसू लागते. आता अश्विन तारीफवर तारीफ करत असतो आईस्क्रीमची आणि तो बोलतो खरंच पण ही आईस्क्रीम आहे ना खूप टेस्टी झाली आहे, कमाल झाली आहे ही आईस्क्रीम. आणि आता त्याच्यासुद्धा एकदम लक्षात येतं की ती आईस्क्रीम सायलीने बनवली आहे ते. तर तो गप्प बसतो. इकडे आता सायली बोलते तुम्हा सगळ्यांना हसताना बघून ना आजचा दिवस खूप छान झाला. तर आता पूर्णाजी कल्पनाला बोलतात कल्पना आज काही सण वगैरे आहे का. त्यावर आता सायली बोलते आमच्यासाठी सणच आहे पूर्णाजी, प्रत्येक आईचं आई पण साजरं करणारं सण. आज मदर्स डे आहे पूर्णाजी, तुम्हा दोघींनाही आमच्याकडून हॅप्पी मदर्स डे अशी ती आता दोघींना बोलते. आणि नंतर अर्जुनसुद्धा विश करतो आणि दोघींनाही हॅप्पी मदर्स डे बोलतो. आता अश्विन बोलतो अरे मी तर विसरलोच होतो. त्यावर आता प्रताप बोलतो अरे हो मी पण विसरलोच होतो. आणि आता प्रताप सायलीला बोलतो सायली बरं केलं हां तू आठवण करून दिलीस. आणि आता प्रतापसुद्धा पूर्णाजीला विश करतो. त्यानंतर आता अश्विनसुद्धा दोघींना विश करतो आणि सगळ्या घराचं वातावरण अगदी आनंदमयी झालं असते. ऑफकोर्स आता प्रिया रूममध्ये गेली आहे म्हणूनच, नाही तर ती असते तर काही ना काही केलंच असतं तिने. असो आता अर्जुन मध्ये येऊन उभा राहतो आणि आता पूर्णाजी आणि कल्पनाताईला बोलतो तुम्ही दोघींनी ना आमच्यासाठी खूप केलं आहे, पण आमच्याकडून हे कधीच सांगितलं जात नाही की आम्ही किती ग्रेटफुल आहोत ते. आणि आज मदर्स डे आहे ना, सो आम्ही आजच्या दिवसाचा चान्स घेतला आहे. आणि काय तर माझ्या बायकोने आधीच सगळ्यांचं तोंड गोड केलं आहे. तुम्हा दोघींना मला एवढंच सांगायचं आहे की थँक्यू फॉर एव्हरीथिंग असं तो आता पूर्णाजी आणि कल्पनाला बोलतो. आणि आता सायली आणि अर्जुन आशीर्वाद घ्यायला जातात दोघींचाही. तर आधी पूर्णाजीच्या त्या पाया पडतात तर पूर्णाजी दोघांनाही आशीर्वाद देते आणि बोलते आयुष्यमान भव. त्यानंतर आता त्या कल्पनाजवळ जातात आणि आता सायली बोलते आई आजच्या दिवशी आम्हाला तुमचाही आशीर्वाद हवा आहे. पण आता कल्पना गप्प बसली असते. प्रताप मात्र सगळं आनंदाने बघत असतो. आता दोघेही पाया पडायला जातात तितक्यात कल्पना उठून उभी होते. आणि आजचा भाग इथेच संपतो. उद्याच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की आता कल्पनाच्या डोळ्यात सायलीच्या बोलण्यामुळे अश्रू येतात, कारण सायली तिला जाणीव करून देत असते की तुमच्याशिवाय मला कोणीच नव्हतं, आधी तुम्हीच मी तुम्हालाच आई मानलं वगैरे. आणि इकडे प्रिया परत घरच्यांना भडकवण्याचं काम करते की अर्जुन हे सगळं मुद्दाम करतोय, साक्ष देताना मी गोंधळली पाहिजे म्हणून, त्याला तर माहिती आहे माझी तब्येत खराब होते वगैरे. आता ही प्रिया मुद्दाम करत असते आणि ती म्हणते की अर्जुन इतका शांत कसा आहे, जर का हात चिडला तरच तो कोर्टात काहीतरी चुकीचं करेल. तर आता तिला सायलीच उत्तर देते की आमचं लक्ष हे असं विचलित करणं इतकं सोपं नाही आहे प्रिया, आता कोर्टातच बोलू आपण. आणि खरंच आता मला असं वाटतं कोर्टात काहीतरी धम्मालच होणार आहे. असो आजचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत थोडा लेट येणार, कारण आज सकाळपासून लाईनसुद्धा नव्हती, त्यामुळे सोर्सेस नव्हते रेकॉर्ड करण्यासाठी, त्यामुळे त्यासाठी मला माफ कराल. आणि एक छोटी रिक्वेस्ट आहे तुम्हाला, जर का तुम्हाला आर्मीचे काही मुवमेंट वगैरे होताना दिसली तुमच्या आजूबाजूला तर प्लीज कुठेही ते फोटोज काढून पोस्ट करू नका, कारण एक छोटीशी चूक आपल्याला महागात पडू शकते. आमचे काही फ्रेंड्ससुद्धा जम्मूच्या साईडला आहे, त्यांनी सुद्धा सांगितलं की आर्मीनं खूप चांगलं उत्तर दिलं आपल्या शत्रूंना, त्यांचे खूप ड्रोन्स आले होते आपल्याकडे, पण आपल्या इंडियन आर्मीने एकही मिसाईल आपल्यापर्यंत पोहोचू दिली नाही आणि त्यांना सुरक्षित ठेवलं आहे. असं आता तुम्ही सुद्धा सेफ राहा आणि पॅनिक व्हायचं काहीही कारण नाही आहे. भेटूया उद्याच्या नवीन भागात. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद.